10वीची परीक्षा संपली आणि आता अनेक घरांमध्ये एकच मोठा प्रश्न उभा राहिला असेल. हा खरंच असा क्षण आहे जिथे विद्यार्थी आणि पालक एका महत्त्वाच्या वळणावर उभ्या असतात आणि इथून योग्य दिशा निवडणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. चला तर मग या निर्णयाच्या प्रक्रियेला थोडं सोपं आणि स्पष्ट करूया. आता पुढे काय? हो, हाच तो प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात घर करून बसलाय. आणि ही चिंता अगदी स्वाभाविक आहे, कारण हा निर्णय मुलांच्या भविष्याची पायाभरणी करणारा असतो. त्यामुळे काळजी करू नका, या प्रश्नाचं उत्तर आपण एकत्र मिळून शोधूया. आज आपण 10वी नंतरच्या सगळ्या प्रमुख वाटांबद्दल बोलणार आहोत. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या शाखांबद्दल तर जाणून घेऊच, पण त्याचबरोबर डिप्लोमा आणि ITI सारखे पर्यायही समजून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्या पाल्यासाठी यातला योग्य मार्ग नक्की निवडायचा कसा यावर सविस्तर बोलूया. चला, आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या पर्यायाने सायन्स म्हणजेच विज्ञान शाखा. ज्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी, रिसर्च किंवा मेडिकलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. सायन्सचा पाया म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय. आणि याच विषयांवर इंजिनिअरिंग आणि मेडिकलसारखी मोठी स्वप्न उभी राहतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देशातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी JEE, मेडिकलसाठी नीट आणि आपल्या राज्यातल्या कॉलेजेससाठी MHT-CET यांसारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी याच टप्प्यावर सुरू होते. तर सायन्सचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय असेल तर तो म्हणजे त्याची लवचिकता. म्हणजे बघा, सायन्स घेतलेला विद्यार्थी पुढे जाऊन कॉमर्स किंवा आर्ट्समधल्या क्षेत्रातही अगदी सहज जाऊ शकतो. अनेक इंजिनियर्स पुढे जाऊन फायनान्समध्ये किंवा प्रशासकीय सेवांमध्येही उत्तम करिअर करतात. त्यामुळे काय होतं की करिअरचे अनेक दरवाजे उघडे राहतात. आता सायन्सच्या पलीकडे पाहूया आणि बिझनेस व मानव्यशास्त्राच्या जगात डोकावूया. कॉमर्स आणि आर्ट्स ह्या दोन्ही शाखा पूर्णपणे वेगळ्या संधींची दारं उघडतात. ज्यांना आकडेमोड, बिझनेस, पैशांचे व्यवहार या सगळ्यांमध्ये रस आहे ना, त्यांच्यासाठी कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखा बनलीय. अकाउंटिंग, बँकिंग आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी हा एक मजबूत पाया आहे. अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हे कॉमर्सचे मुख्य आधारस्तंभ आहेत. यातूनच पुढे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA किंवा कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS यांसारख्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमांना जाता येतं किंवा बँकिंग क्षेत्रात करिअर करता येतं. आता वळूया आर्ट्स म्हणजेच कला शाखेकडे. ज्यांना भाषा, इतिहास, समाज आणि माणसांचा स्वभाव समजून घ्यायला आवडतो, त्यांच्यासाठी ही शाखा आहे. क्रिएटिव्ह मनांसाठी आणि विशेषतः ज्यांना प्रशासकीय सेवांमध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी तर आर्ट्स एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आर्ट्सबद्दल एक गैरसमज आहे की इथे संधी कमी आहेत, पण तसं अजिबात नाहीये. खरं तर ही शाखा विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढवते. UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा पाया इथेच मजबूत होतो. प्रशासन, पत्रकारिता आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कॉमर्स तुम्हाला कॉर्पोरेट जगासाठी तयार करतं, जिथे बिझनेस आणि आकडे महत्त्वाचे असतात, तर दुसरीकडे आर्ट्स तुम्हाला सार्वजनिक सेवा, मीडिया आणि अकॅडमिक्ससाठी तयार करतं, जिथे क्रिएटिव्हिटी आणि मानवी स्वभाव समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. या पारंपरिक शाखांव्यतिरिक्त असे काही व्यावहारिक पर्यायही आहेत जे थेट कौशल्यावर आधारित नोकरीकडे घेऊन जातात, आणि ते म्हणजे डिप्लोमा आणि ITI. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल कामात जास्त रस आहे आणि ज्यांना लवकर नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांच्यासाठी हे अभ्यासक्रम अतिशय योग्य आहेत. यातून थेट तांत्रिक कौशल्य मिळतं आणि जॉब मार्केटमध्ये लवकर प्रवेश करता येतो. तर आता आपण सगळे मुख्य पर्याय पाहिले आहेत, पण सर्वात मोठा आणि अवघड प्रश्न तोच राहतो: योग्य मार्ग निवडायचा कसा? चला आता एका अशा पद्धतीबद्दल बोलूया जी संपूर्ण कुटुंबाला या चर्चेत नक्कीच मदत करेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी: निवड ही विचारपूर्वक केलेली असावी, मित्रमैत्रिणी काय करत आहेत यावर आधारित नसावी, कारण प्रत्येकाची आवड आणि क्षमता ही पूर्णपणे वेगळी असते. तर निर्णय घेण्यासाठी हा आहे एक सोपा 3-सूत्री फॉर्म्युला. पहिली पायरी आहे आवड ओळखणे. विद्यार्थ्याला कोणता विषय वाचायला किंवा शिकायला मनापासून आवडतो. दुसरी पायरी क्षमता तपासणे. त्यांची खरी ताकद गणितात आहे की वर्णनात्मक लिखाणात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी संधी समजून घेणे. ज्या क्षेत्रात जायचंय तिथे भविष्यात नोकरीच्या काय संधी आहेत, ह्या 3 गोष्टींचा समतोल साधला की निर्णय कधीच चुकत नाही. शेवटी पालकांची भूमिका ही एका मार्गदर्शकाची असते.
योग्य मार्गदर्शनाने आणि मुलांच्या आवडीचा विचार करून घेतलेला निर्णयच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देतो. तर प्रश्न हा नाही की कोणती शाखा सर्वोत्तम आहे, प्रश्न हा आहे की आपल्या पाल्यासाठी कोणती शाखा योग्य आहे.